नाही मला अटक झाली आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं? आता या बोंडशाची गांड तोडत असतील पोलीस. आता मला अटक करायला एवढं सोपं आहे का? माझं गांडीत गेला का आता शेमण्या? लई माझं करत होतास, आता फाटले काय गांड? मला पोलिसांना सांगायचं आहे, या माकडाची गांड अशी तोडा त्याला सकाळी बसायला यायला ना पाहिजे, ज्याला असं मारा या बोसडीच्याला. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डॉक्टर थकच्या कोर्टात. तर आपण आज परत या साईंद्राचं पिल्लू म्हणजेच प्रतीक शिंदे याच्यावर आपण आपल्या कोर्टामध्ये चर्चा करणार आहोत की याने एका क्रिएटरचं अपहरण करून त्याला गाडीत मारहाण केली. बरं, त्याने असं का केलं? तर हे माकड हे प्रतीक शिंदे चायनीज बेटिंग ॲप प्रमोट करत होता, तर त्या क्रिएटरने याला कॉल आउट केलं. तर या शेमण्याचा इगो हर्ट झाला आणि म्हणून त्याने त्या मुलाचं अपहरण करून त्याला मारलं आणि चाकू मारायची धमकी पण दिली. हे असलं माधुरचोद माणूस आहे आणि असल्या लोकांची फॅन फॉलोइंग आहे. जे लोक याला फॉलो करतात त्या लोकांना मला विचारायचं आहे, अरे तुमचा मेंदू गुडघ्या बिडक्यात आहे काय रे शेमण्यांनो, जे तुम्ही याला फॉलो करताय? अक्कल बिक्कल कुठं घाण ठेवला काय? का सकाळी गु खायला जाता रांडाच्यानं तुम्ही? याला फॉलो करण्यापेक्षा कुठं जाऊन जीव द्या रे शेमण्यांनो. तुम जैसे मादर चौधों को अगर मार के जेल जाना पड़ा 14 साल मंजूर है बहन चौथ। जिस दिन मेरे सामने पड़े ना मादर चौथ मारूंगा। फॉलो करतात याला बोंडशी चुत्याला उडायचे का रे तुम्ही? तुमच्यावर एवढे वाईट दिवस आले की तुम्ही ह्या शेमण्याला फॉलो करताय? कारण या क्रिमिनलला सपोर्ट करणारे लोक चुत्यात असू शकतात. तर याच गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला मग सुरू करूया आजची कारवाई. मला देशासाठी काहीतरी करायचंय, भारताला पुढे घेऊन जायचंय. मी देशाला लय पुढे लय म्हणजे लय. होय, लय पुढे घेऊन जाणार देशाला तू. चायनीज बेटिंग ॲप प्रमोट करणारा तू झाटू आणि देशाला पुढे जाण्याची गोष्ट करतोस रे शेमण्या. हे असं मोठं मोठं बोलणं सोड शेट्टा जरा. देशाला पुढे घेऊन जाते माकड. अरे बेटिंग ॲप प्रमोट करतोस तू म्हणून तुला कॉल आउट करणार क्रिएटरचं तू अपहरण करून त्याला मारहाण करतोस आणि तुला देशाला पुढे न्यायचं वे शेमण्या. तू देशाला एवढं पुढे घेऊन गेलास, डायरेक्ट तू जेलमध्येच गेलास. आता पोलीस तुझ्या मागच्या भोकात काट्या घालत असतील, ते बी तेल लावून. मी तर म्हणतोय पोलिसांनी याच्या बोच्यावर पट्ट्याने एवढं मारलं पाहिजे की याचा बोचा सुजून भोपाळा झाला पाहिजे या शेमण्याचा. बघा त्या बिचारा पोराला किती मारले, हे तर व्हिडिओवरचं बघतोय आपण. कॅमेऱ्याच्या मागे याने त्याला किती मारले कुणास ठाऊक. अरे त्या मुलाला रॉड न मारले, त्याच्या छाती पोटावर लाता मारल्यात. बिचारा त्या पोराला जसं मारली का नाही तसं पोलिसांनी याच्या गांडीवर लाता घालायला पाहिजेत. आणि या साईंद्राच्या पिल्लात एवढी हिंमत येते कुठून की डायरेक्ट एका मुलाचं अपहरण केलं यांनी? अरे झाटू, तुझे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत म्हणून कायदा का वेगळा ना तुझ्यासाठी शेमण्या? आणि याला फॉलो करणारे लोक, अरे शेमण्यानो तुम्ही कोणाला फॉलो करताय बघा तरी. क्रिमिनल माइंडेड आहे शेमनं याला. याला फॉलो करणारे लोक आत्ताच सुधारा, नाहीतर याला फॉलो करून तुमचं आयुष्य बर्बाद होणार आहे. नाही मला अटक झाली आणि अटक व्हायला सोपं आहे का एवढं? आणि माझं बघा की बोनशाचा मला अटक झाली, मला सोपं आहे का एवढं? बाबा तुला अटक झाली आहे, आता पोलीस तुझी गांड मारत असेल ती बरोबर. ती काळी गांड आहे ना तुझी, ती मारत असेल पोलीस, ते पण तेल लावून. झाट्या, याच्या गाडी पलटीनंतर डायरेक्ट याची गांडच पलटी करत असतील आता पोलीस. आईला 1 मिलियन फॉलोअर्स का झाले की यांना वाटते जगच जिंकले आम्ही, म्हणून कोणाचं पण अपहरण करून मारहाण करतात ही भोसडीचे. आणि तू कीर्तनकार आप्पा, अरे शेमण्या तुझ्या तर भोकात पाय घाला पाहिजे. हे कीर्तनकार आहे आणि या बोंडाचा बाग की फोनवरून सांगतोय की अजून मार त्याला, अजून मार म्हणून. अरे तुझ्या गांडीला मास आहे का रे झाट्या? हाडा होतोस की रांडेजा आणि मस्तीला लासू आता. यायला मला पोलिसांना सांगायचं आहे त्या आप्पाला पण घ्या जरा राऊंडात. त्याच्या गांडीवर पट्ट्यानं 4 फटका असं द्या की त्याचं हागायचं बंद करा रांडेजाचं द्या. ज्याला पायताना केस काढा या रांडेजांची, मग यांना समजेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे विचार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या बोनशांबद्दल जे काही तुमचे विचार आहेत ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर सबस्क्राईब करा. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत द कोर्ट इज ॲट जॉन.